मिळत आहेत नंदकुमार पिल्ले साहेब. वेलकम सर, आपलं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पाहू शकाल एक ग्रँड एंट्री असणार आहे. आमच्या सुकन्या प्रिन्सेस कुठे असतील लगेच या, आणि पाहुण्यांच्या आगमनासाठी ते गेलेत. आपण मॅन ऑफ द मॅच वळणार. संतोष मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. 15 चेंडू आणि पाहू शकाल अंकुश भोईर सुकन्यानं पाठवायचा लगेच एंट्रीसाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. एक मिनिट संतोष. 15 चेंडू 28 धावांची खेळ साकारले दिवेश पाटील. मॅन ऑफ द मॅच साठी यायचा दिवेश आमच्या मुख्य व्यासपीठावर. दिवेश पाटील या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच आमचे मावणे वाट पाहतात. प्लीज दिवेश यायचं आपण. आणि आपण पाहू शकाल एक सुरेख एंट्री असणार आहे. हॅलो लगेच हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. दिवेश पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच या. संतोष. यस, आपण पाहतोय जान्हवी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा राजूभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचची मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दिवेश आलेला आहे. आपण पाहतोय राजूभाई देखील आपण पाहताय या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण पाहतोय या पहिल्याच सामन्यामध्ये टॉप 4 मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, जबरदस्त खेळी राहिली दिवेश पाटील. सतपाडी गाव आपण पाहतोय साई गणेश सतपाडी संघाकडून सुरेख खेळी केली.
अभिनंदन असतील त्याचे. आपण जाऊया नेक्स्ट मॅचकडे. इथून पात्र जर पाहिलं तर उमरोळी गावचे सरपंच साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. माननीय प्रभाकर पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत लगेचच करून घेऊया. मी विनंती करतोय अंकुश भोईर या स्पर्धेचे जर पाहिले तर सर्वा यांना मी विनंती करतोय. अंकुश भोईर या आपण आपल्या उमरोळी गावचे सरपंच साहेब यांचं स्वागत करणार आहोत. सामना सुरू करायचा. धीरज मोरे सर, संतोषजी पाटील याचा आवाज आपण ऐकूया. या सामन्यासाठी एका बाजूला पॅराडाईज तर एका बाजूला तारापूर संघ. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. तर जाऊया आजच्या या रजनीतील जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे आणि ग्रँड फिनाले म्हणून आपण आज नक्कीच पाहणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिला सामना झाला टॉप 4 मध्ये जर प्रवेश केलेला संघ जर पाहिला तर साई गणेश सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण पाहतोय वंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचली जाते. दोन संघांचा जर विचार केला तर नक्कीच नाणेफेक जिंकला होता पॅराडाईज संघ, एक मोठा संघ आहे. आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर तारापूर कलंदर अ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त दोन्ही संघ जर पाहिले तर नेहमीच टॉप 8 मध्ये असतात. नेहमीच दोघांची टफ फाईट होत असते. परंतु आज या मैदानावर काय घडेल पाहतोय आपण. रेहान आलाय गोलंदाजी मार्कवर, जिशान एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नक्कीच शाकीर मुल्ला. फटका चांगला आहे ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु त्या ठिकाणी संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. जसं आपण पाहतोय पंचाळी गावचे जयेंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या विराजमान व्हायचं आहे. इथून जर पाहिलं तर हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच खेळून काढतोय डिक्लेअर झोनकडे आणि डिक्लेअर झोनमधून सिंगल रन्स कंप्लीट होतोय. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि 3 चेंडूमध्ये धावा जर पाहिल्या तर 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय रेहान. एक चांगला उभरता सितारा ज्या पद्धतीने पाहिलं गेलं पॅराडाईज संघाने अगदी 2 ते 4 वर्षामध्ये जी एंट्री केली त्यांनी, आणि एंट्री इतकी खूप चांगली होती की पहिल्या क्रमांकाची गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र पहा खोलवरचा टप्पा होता. अप्रतिम चेंडू. शाकीरला मात्र जर खेळताना थोडंसं कठीण वाटला, बॅटची एज लागली आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल देखील आपण पाहतोय नवीनच आताच जर पाहिलं तर या महिन्यामध्येच लग्न झालं आणि पुन्हा एकदा परमिशन घेतली सौभाग्यवतीची आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम असेल त्यांचं आणि नवीन वर्षासाठी नवीन आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा असणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा रेहानकडे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतोय आपण. जिशानचं हे फेवरेट शॉट आहे. जेव्हा जेव्हा जिशान मैदानाच्या आतमध्ये असतो, तारापूर संघ असतो, तेव्हा मात्र जिशानच्या बॅटमधून रिव्हर्स फटके हे नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतं. इथून जरी तेच प्रयत्न केले होते परंतु रेहानने त्याला तो फटका मारू दिलेला नाही आहे. सिंगल रन्स मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्रत्येक चेंडूवर काहीतरी चांगलं या ठिकाणी पराक्रम करताना रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू क्लास होता परंतु या ठिकाणी पंचांकडे अपील केलाय. इथे काय दर्शवलं जाईल नक्कीच थर्ड अंपायर इथे मात्र ची मागणी केली. थर्ड अंपायरची मागणी केली. बघूया, जाऊया थर्ड अंपायरकडे. येस, जे कॅमेऱ्याच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे आपण टेबल जे आहे ते व्यवस्थित स्टँड बाय ठेवा. कारण की कॅमेरा स्टँड बाय राहायला पाहिजे, तर व्यवस्थित व्ह्यू आला पाहिजेत. त्यासाठी मी तुमची मदत नक्कीच मागतोय की कॅमेऱ्याला थोडंसं कॅमेऱ्यापासून लांब बसा. तुम्ही कॅमेऱ्याजवळ बसू नका टेबलावर.
आणि इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. आज जर पाहिलं तर अगदी पंचाळी गाव जबरदस्त रीतीने गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की पंचाळी नगरी आहे. दरवर्षी आयोजन आपण पाहतोय. मी सातत्याने म्हणेन पहिल्या वर्षीचं आयोजन जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी एक वेगळं नाव होतं. महाकाल चषक नावाने पहिलंच वर्ष जर पाहिलं तर इथे आयोजन होतं आणि दुसऱ्या वर्षीचं जर पाहिलं तर आबा चषक नावाने हे आयोजन आणि आत्ताचं हे पाहिलं तर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं आयोजन आहे आणि आयोजन जर पाहिलं तर सरपंच चषक या नावाने सरपंच मॅडम देखील आपण पाहतोय तर मुख्य व्यासपीठावर आज विराजमान आहेत. अगदी 3ही दिवस या ठिकाणी त्यांची उपस्थिती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सन्माननीय जयेंद्र पाटील साहेबांचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं जातोय. जयेंद्र पाटील साहेब या एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला केला जातो आणि की त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. कॅमेरामॅन सूरज यादव आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा प्लीज. आणि पाहू शकाल प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत जयेंद्र पाटील साहेबांना आपण पाहतोय. आणि की यांच्या शुभ हस्ते धन्यवाद सर, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात, आपण विराजमान व्हा, सामन्याचा आनंद घ्या. ते म्हणजेच आपण पाहू शकाल आपण स्पर्धा पाहतोय ते म्हणजेच वनमॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2024. एक्स्ट्रा खेळाडू जे आपण पाहतोय तारापूर करंदर टीम, आपण आपल्या ताकीद आहे की आपण बाहेर निघायचं नाहीये, अगदी खेळाडू कक्षामध्ये राहायचं आहे आपण. आणि आपण मुख्य स्क्रीनवर नक्कीच जे चित्र व्ह्यू केले जात आहे इथून मात्र आपण कळू शकतोय. यस, डिसिजन आलाय, पंच आणि बाद दिलेला आहे. चला, नो आर्ग्युमेंट प्लीज. नक्कीच आपण पाहतायत या ठिकाणी उमरोली गावचे ग्रामपंचायत सदस्य अनिलजी तरे साहेब आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर उमरोली शिवसेना शाखा प्रमुख अरुण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत अनिल तरे साहेब, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर अरुण पाटील साहेब, त्यांच्या समवेत जर पाहिलं तर गौरव पाटील देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं तर दिलीप पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, आर्ग्युमेंट करायचं नाहीये प्लीज. जो दिलेला डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहे. इथून जर पाहिलं तर स्क्रीनमध्ये आपण ते चित्रीकरण देखील केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय वनमॅन शो पंचाळी आयोजित ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा आहे. सरपंच चषक 2024 ची अंतिम रात्र. अप्रतिम पाहुणे मंडळी पाहतो आपण. पाहुण्याचा नक्कीच भरणा आजच्या रात्रीमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. नक्कीच सन्माननीय निखिल जयवंत पाटील साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होते. निखिल दादा प्लीज या. नक्कीच त्यांच्या माध्यमातून तिसरं आणि चौथं बक्षीस क्रमांक आम्हाला दिले गेले, पारितोषिक ट्रॉफीज दिले गेले. निखिल दादा आपलं हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपण पाहतोय थळंपार केला होता स्वतः अंपायरने, कारण की त्यांना देखील डाऊट होता, मात्र हा डाऊट त्यांनी क्लिअर केलेला आहे. इथे डाऊट क्लिअर करूनच तुम्हाला डिसिजन दिलेला आहे. नक्कीच म्हणतोय आपण महत्त्वाचा गडी आहे, महत्त्वाचा विकेट नक्कीच आहे, परंतु इथे जे काय दिसतंय त्या अनुषंगाने डिसिजन दिलेला आहे.
येस चला टीम तारापूर अंपायर डिसिजन आलेला आहे आणि आपण आपल्याला जे काय आहे ते प्रूफ देखील केलेलं आहे कारण की आपण LED स्क्रीन आज लावलेली आहे. LED स्क्रीनमधून डायरेक्टली जे आहे ते तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. चला मॅच स्टार्ट करा अंपायर. चला प्लीज मॅच स्टार्ट करायची आहे. चला मॅच स्टार्ट करायचे. शाकीर या ठिकाणी नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तारापूर कलंदर पहिला गडी बाद होतोय. नक्कीच महत्त्वाचा गडी आहे कारण की शाकीरकडे खूप क्षमता आहे, खूप चांगला खेळाडू आहे, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळतंय. येस तारापूर टीम इथे मात्र तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्न केलं जात आहे. आपण जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं आहे आणि कोणीही कोणाला बोलू नये हीच मात्र आयोजकांकडून आम्हाला सूचना आहे. तर चला पॅराडाईज संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर एक षटक कंप्लीट झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा ही धावफलकावर लागली जात आहेत. एक गडी बाद झालाय. षटक क्रमांक दुसरं जर पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल सन्मान्य अरुण पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठ अरुण पाटील साहेब या. दीपेश साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान असणार आहे. अरुण पाटील साहेबांचा सन्मान पाहू शकाल. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत यांचा सन्मान दीपेश साहेबांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन सूरज यादव आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा आहे आणि पाहू शकाल अरुण साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत त्यांचे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. तसंच अजून एक सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेच उमरोळी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मान्य पाहू शकाल अनिल तरे साहेबांचा सन्मान आपण करतो. अनिल तरे साहेब या. आपण पाहू शकाल सौरभजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. लगेच प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जातील अनिल तरे साहेब. आपण पाहू शकाल बहुमूल्य वेळ काढून आलेत उमरोळी ग्रामपंचायत सदस्यात. एक अप्रतिम व्यक्तिमत्वाने अप्रतिम वेळ त्यांनी दिलाय, बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेत दिलाय. खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि अजून एक सन्मान असणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. पाहिलं गेलं तर अनिकेत समजत नाही का तुम्हाला किती वेळा बोलू या ना वरती. नक्कीच सन्माननीय दिलीप पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दिलीप साहेब या. एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला केला जातोय अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. नक्कीच आपण आपली भारताची प्रथा आहे प्रथम आपण आमच्या पाहुण्याचा सन्मान करतो आणि प्रत्येक पाहुण्यांना आपण मान सन्मान देतोय. तीच प्रथा वनमनशो पंचाळ ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय. सरपंच चषकामध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्याचा आपण धन्यवाद करतोय आणि वळे आपण मुख्य सामन्याकडे इकडे सामना रंगला जातोय. पॅराडाईज बोईसर विरुद्ध तारापूर कलंदर ए. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर संतोष पाटील. धन्यवाद. आपण पाहतोय दुसरे षटक मार्गास्थ आहे. अरुण शाहू म्हणजेच बादल या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे. लगेच अजून एक सन्मान असणार आहे ज्याने आम्हाला तिसरं आणि चौथं बक्षीस क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली आहे. आदरणीय सन्माननीय निखिल दादा पाटील यांचा सन्मान असणार आहे. साई शांती ट्रेडर्सचे प्रोप्रायटर निखिल दादा. एक सुरेख व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या प्रती खूप सुरेख प्रेम आहे. आपण पाहू शकाल जय मात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. निखिल दादा खूप बिझी असतात डे नाईट 24 आवर्स, परंतु थोडासा वेळ काढून आपण आलात. आपला नक्कीच वेलकम असेल. आपण वळूया सामन्याकडे जिकडे असेल कॉम्बॉक्स मध्ये संतोष पाडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय एक चेंडू नक्कीच खराब फेकला होता, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. यस समीर खान नक्कीच बिट्टू या नावाने नक्कीच प्रचलित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 3 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
समीर खान आपण पाहतोय, चिराग तरे मॅन फ्रॉम उमरोळी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 3 पंच या स्पर्धेसाठी आपण आवर्जून पाहतोय. कालच्या दिवसात देखील 3 पंच पाहिले. आज पाहतोय पुन्हा एकदा बादल. हा फटका मारायचा होता, अगदी वेगाने चेंडूवर बॅट फिरवली होती, परंतु चेंडू जर पाहिला तर थोडा ऑफस्टिकच्या बाहेर जातोय, वाईड लाईनच्या बाहेर पडतोय पिच आणि तिथे मात्र एक्स्ट्रा रन्स काउंट केले जाईल. धावसंख्या 1 ने वाढते, 8 धावा झाल्या आहेत. हलक्या हाताने चेंडूला अगदी डिपेंड्स केलंय. नक्कीच सिंगल रनसाठी जाणीव आहे. सोईल एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जिशान पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडू हे आतापर्यंत कंप्लीट केले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फटका सुरेख आहे, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. जिशानच्या बॅटमधून प्रहार येतील यात काही शंका नाही, कारण की जिशान एक दर्जेदार खेळाडू आहे. तारापूर गावामधून बिलॉंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला बोईसरहून आपण पाहतोय अरुण शाहू. चेंडू पाहायला मिळेल. अरुण शाहूचा हा चेंडू अगदी स्वीप केला होता, परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत निशांत पवार सुरेख क्षेत्ररक्षण करतोय लेग साईडच्या दिशेने. इथून मात्र पाहिलं तर एकच रन्स मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत डबल फिगरमध्ये 10 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील जखडून ठेवलंय फलंदाजाला. आतापर्यंत मोठा फटका मारू दिले नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ झालाय, एकही चौकार आलेला नाहीये. इथे मात्र फटका सुरेख आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय. या चेंडूला फील्ड करेल, रन्स मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये आले 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आले 6 धावा. एकंदरीत 10 धावांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि 10 धावा स्कोरवरती लागल्या जाते. धन्यवाद. षटक क्रमांक 3 रेहान पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहतोय पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं, पहिल्या षटकामध्ये अगदी 4 धावा या खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील मिळवला होता, असा हा रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. जिशानसाठी असेल पहिला चेंडू. पाहूया कशा पद्धतीने चेंडूला फेस करेल जिशान. पहिला चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकातील फुलटा चेंडू होता. याला फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडूची संख्या जर विचारली तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू जे आहेत ते डॉट फेकलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित भीमराव माची उपस्थित आहेत, त्यांना विनंती केली जातील या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. इथे मात्र पाहिलं जाईल गडीचं होईल पतन. रन्स घेण्याची या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु प्रयत्न कुठेतरी असफल राहिला. इथे मात्र बॅटिंग करणारा खेळाडू आपण पाहतोय जो फलंदाज आहे त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि थर्ड अंपायरकडे जाऊया आपण. तर आपण नक्कीच पाहतोय सरपंच चषक 2024 ची ही महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम 8 मध्ये जे संघ आज पाहायला मिळाले आणि या संघाचा जर विचार केला तर पाहायला मिळेल इथे मात्र तडंपारची मागणी केली, परंतु काय घडलंय ते मात्र नक्कीच दर्शवलं जाईल. पंच आपल्या जागेवर जातील आणि जे काही डिसिजन असेल ते नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. इथून मात्र नॉट आउट या ठिकाणी दिलं जात आहे, कारण की पहा 2 कॅमेरे आहेत वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ही स्पर्धा एक व्यवस्थित रीतीने पार पाडावी, कुठलेही गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वन मॅन शो या टीमकडून चांगले प्रयत्न आहेत
आज खऱ्या अर्थाने 2 कॅमेऱ्यासह उतरले आहेत आणि त्याच कारणासह जर पाहिलं तर डिसिजन घेताना कुठली आपल्याला अडथळा निर्माण होत नाही. आपण ऑन स्क्रीनवर देखील पाहू शकतायत. हॅलो पातळी रेहान पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र गॅप मध्ये खेळलाय. हा फटका खूप महत्वाचा होता. कधीपासून प्रेशर आला होता तारापूर संघाकडे. हा प्रेशर रिलीज कसा करायचा त्याचं या ठिकाणी नक्कीच जाण आणून दिली आणि सोईलच्या माध्यमातून जर पाहिलं तर हा चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आता मात्र लागले जाईल 15 धावा. लगेच आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर सत्कार समारंभासाठी. पाहू शकाल अंकुशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. ते म्हणजेच दिलीप पाटील साहेबांचा सत्कार केला गेला. अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला गेला. अजून रवींद्र भोईर साहेब या आपला सन्मान चिन्ह दिला जाईल. रवींद्र भोईर साहेब यायचं प्लीज. सन्मान चिन्ह सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते दिले. रवींद्र भोईर साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. रवींद्र भोईर साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं. आपण प्लीज या रवींद्र साहेब. रवींद्र भोईर साहेबांचा सन्मान सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार समारंभ आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपण पाहू शकाल एक अप्रतिम व्यक्तिमत्व जुने जाणते खेळाडू आहेत. पंचाळीला बिलॉंग करणारे पाहू शकाल पंचाळी ग्रामस्थ यांचा आपण सत्कार समारंभ करतोय सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अजून एक सन्मान असेल भीमराव माची साहेब या. भीमराव माची साहेबांचा सुद्धा सत्कार केला जाईल. मी विनंती करेल विकी भोईर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. भीमराव माची साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपण पाहू शकाल सुरेख व्यक्तिमत्व एक चांगली पर्सनॅलिटी आहे भीमराव साहेबांची. नावामध्ये भीमराव आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर भारतीय संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांचं नाव लगावलं गेले. भीमराव साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचा सन्मान सत्कार विकी भोईर यांच्या शुभ हस्ते केला. खूप खूप धन्यवाद सर. आपण आलात आणि विराजमान झाला आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि सामन्याचा आनंद आपण घेऊया. तिकडे तारापूर विरुद्ध पॅराडाईजचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू कॉम बॉक्स मिस्टर संतोष पाटील. धन्यवाद युसुफ सय्यद. आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. तिसऱ्या चेंडू आणि चौथ्या चेंडूवर मात्र हाकार नक्कीच मचावला गेला. 2 चौकार आले. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 19 धावा ही धावफलकावर लागले. समोरच्या दिशेने मारला होता. इथे मात्र चेंडूला अडवलंय स्वतः रेहान. आपल्याला पाहायला मिळते चेंडूला अडवतंय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक आता मात्र कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिले तर 9 धावा या तब्बल जमवल्या जात आहेत. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 19 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तारापूर संघ नक्कीच झगडतोय, थोडासा झुंजतोय. मात्र जोपर्यंत आपण पाहतोय रेहान ची 2 षटक कंप्लीट झाले परंतु सोहिलने त्याच्यावर अटॅक केला आणि सोहिलच्या या अटॅकमधून जर पाहिलं तर एकंदरीत 8 धावांचं चांगली फटकेबाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतोय त्या ठिकाणी व्यासपीठावर नक्कीच मी लगेच विनंती करेल येण्यासाठी त्रिशूल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की सन्माननीय त्रिशूल पाटील साहेब विनंती करा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपण पाहू शकाल अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब मुरळी ग्रामपंचायत सरपंच साहेब आहेत. आपण पाहू शकाल थेट सरपंच म्हणून त्यांची ख्याती आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण आलात. पाहू शकाल सध्याच्याकडे खूप बिझी आहेत. येणारा 20 तारखेला खूप मोठा दिवस असणार. प्रत्येक राजकीय आणि प्रत्येक भारतासाठी प्रत्येक महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिवस आहे. 20 तारीख 20 मे आपण पाहतोय राजनैतिक दिवस म्हणून साजरा केला जाईल प्रत्येक ठिकाणामध्ये. आपण वळूया. सन्माननीय त्रिशूल पाटील साहेब प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्रिशूल पाटील साहेब ओव्हर टू कॉम्बॉक्स. मेहुल पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली जाते या आपण मुख्य व्यासपीठावर. मेहुल पाटील आपले देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर JK जबीर खान आलाय आणि पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर जिशानने अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख अटॅक केला. चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी. त्रिशूल साहेब आले आहेत. वेलकम सर. तसंच वामिका स्टारचे ऑनर आदरणीय सन्मान मेहुल पाटील साहेब आपण सोडूया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
तर पहिला चेंडू या ठिकाणी चौकार गेला, मात्र दुसरा चेंडू सुरेख राहिला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू क्रमांक 3 फेकून झालेत. चौथा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. जिशानला मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक केला, मात्र 2 चेंडूवर बांधून ठेवलाय. पण एकदा रिव्हर्स फटका, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स काउंट केले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते 24 धावा. धावा बनवल्या जातील कारण की 5 षटकांचे सामने आहेत. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न राहील तारापूर कलंदर अ-संघाचा. ज्या पद्धतीने खेळल्यात मैदानाच्या आतमध्ये, एक गडी बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी घेतली जिशान, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर सोहिल यांनी. फटका सुरेख आहे. इथे मात्र निशांत पवार चेंडूला पकडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी, आणि चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत जबीर खान यांनी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. जिशांत प्रयत्न केला होता. जिशानने 2 आतापर्यंत जे पाहिले तर 2 अटेम्प्ट केले रिव्हर्स स्वीपचे, परंतु ते असफल राहिले. इथून जर पाहिलं जाईल शेवटचा चेंडू खेळेल. फटका सुरेख आहे, परंतु त्या ठिकाणी समोरच्या दिशेने संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाही. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक येथे कंप्लीट झाले आहेत, आणि 4 षटकांच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर लागते 25 धावा. येस, निलेश माची या ठिकाणी उपस्थित आहेत. या मुख्य मंचावर आपण या निलेश माची साहेब आपण या मुख्य व्यासपीठावर, आणि यानंतर YBCC वेवूर आणि शिवराज वेवूर बोथ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स कडून सज्ज राहायचंय. आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक सन्मान केला जातोय. जय मात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाईल. सन्माननीय त्रिशूल पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि अप्रतिम व्यक्तिमत्व, प्रत्येक वेळा चेहऱ्यावर एक सुरेख स्माइल ठेवणारे त्रिशूल पाटील साहेब आहेत. अप्रतिम व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान जय मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्रिशूल पाटील खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आपण दिला. चला बोथ कॅप्टन्स टॉस साठी या. YBCC वेवूर तर एका बाजूला शिवराज वेवूर, दोन्ही एकाच भागामध्ये संघ असणार आहेत. एका बाजूला पाहू शकाल प्रेम मोरे असणार, तर एका बाजूला शिवम दुबे सारखे कॅप्टन. ओव्हर टू कॉमबॉक्स. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक आहे. निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अट्टी, इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडू ऑफसाईड रिझन मध्ये बादल आला, त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, परंतु सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या आतापर्यंत 26 धावा लागल्यात. आज रणनीती पाहिली तर थोडीशी पॅराडाईज संघाची वेगळी आपल्याला पाहायला मिळते, कारण की विशाल सारखा जर पाहिला तर गोलंदाज हा टीम मध्ये असून देखील निशांतला वापरला जात आहे. काहीतरी वेगळी रणनीती आहे. आपण पाहतोय थोडासा आराम दिलाय की काय विशालला, कारण की आताच लग्न झालंय त्याचं, त्यामुळेच काहीतरी वेगळी प्लॅनिंग असेल पॅराडाईज संघाची. मोठा संघ आहे, नक्कीच वेळेनुसार प्लॅनिंग बदलत असतो, तेच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. निशाण आलाय. आतापर्यंत निशानने 2 चेंडूवर 2 रन्स या ठिकाणी खर्च केले आहेत. फटका चांगला आहे, परंतु तिथे सुरेख क्षेत्ररक्षण बादलचं आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स, 28 धावा झाल्या आहेत. 5 धावात थोड्याशा कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण की शाकीरचं जसं विकेट पडलं त्यानंतर थोडासा दबाव आला होता, आणि हा दबाव मुक्त करताना 2 फटके जरूर लागले, परंतु इथून आणखीन फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. सिंगल आणखीन येते. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 29 धावा ही स्कोरवरती लागते. पहा, निशांतचं देखील मी कौतुक करेन, कारण की शेवटचे षटक हाणामारीचं षटक असतं, आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स दिलाय. आतापर्यंत 4 चेंडूवर 4 रन्स आले आहेत. हा देखील एक चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे पाठवतोय. सिंगलच रन्स मिळेल. 5 चेंडू मागे 5 धावा इथे खर्च करताना निशांत पवार आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे, चांगली लेंथ लाईन वापरली, आणि कुठेतरी फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय निशांत पवार यांनी.
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे फटका सुरेख आहे परंतु बादल डायरेक्ट हिट करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण अगदी फेकी ॲक्युरेट आणि तदनंतर पाहिलं तर जिशानचं देखील विकेट मिळतोय. चांगला फटका होता, रिव्हर्सचा स्वीप होता, कनेक्ट देखील चांगला झाला होता परंतु नशिबाने साथ दिली नाही आणि विकेटचं पतन झालंय. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा ही धावफलकावर आहेत आणि 31 धावांचं लक्ष असणार आहे. चला दोन्हीही वेवूर संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण चला आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सन्मान निखिल साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. निखिल साहेब या.
मॅम आहेत सुमन वटाताई या विनंती करेल नैनाताई आपण उभं राहायचं आपल्या शुभसम प्रत्येक आपण सन्मान करणार आहोत. नैनाताई एक सुरेख पर्सन आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने या स्पर्धेला पेन आपण पाहतो स्पॉन्सर केले गेले आणि प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांच्या पेन सुद्धा देतात आणि चतुर्थ पाठीची रोख रक्कम सुद्धा नैनाताई यांच्या माध्यमातून दिले गेले या स्पर्धेमध्ये. आणि सुमनताई आपण पाहतोय नक्कीच जेव्हा आपण पालघर तालुका प्रीमियर लीग पाहिली परनाळी भागामध्ये एक सुरेख मेजवानी त्यांच्या हातामध्ये आपण पाहिली. सुरेख जेवण त्यांनी बनवलं त्या 5 दिवसामध्ये ते सुद्धा पाहायला भेटतात. कमलाकर भुरे साहेब या पंचाळी गावाचे जावई आहेत. कमलाकर भुरे साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर. अजून एक सन्मान असणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर महिला मंडळ अध्यक्षा मॅम नेहा म्हात्रेताई या. नेहा म्हात्रेताई या आपला सुद्धा सन्मान असणार आहे. महिला मंडळ अध्यक्ष मॅम आहेत. नक्कीच नेहाताई आपला सुद्धा सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. महिलांचा सन्मान आपण करतोय. नारी शक्ती खूप गरजेचं आहे आणि आपण पाहू शकाल महिला अध्यक्ष आहेत. महिला मंडळाच्या अध्यक्षांनी पूर्ण महिलांना सांभाळणं खूप कठीण असतं. ते काम नेहाताई करतायत अध्यक्षा म्हणून. नक्कीच त्याचा सत्कार केला की नाही आपण भारतीय संस्कृती पाहतो. आपल्या मोठ्याचा नक्कीच आशीर्वाद घेणं याचा आपण पाहतो. यानंतर वत्सला भोईर मॅम या. वत्सला भोईतारी या. वत्सला ताई या आपला सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. वत्सला भोईर ताई या आजी आहेत. महिला मंडळ सदस्य आहेत वत्सला यांचा सुद्धा सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. सरपंच चषक पंचाळी 2024 महासंग्राम पाहतोय. नक्की सामना सुरेख चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 11 धावा फलकावर आहेत. पाहू शकाल अजून एक सन्मान असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय आई साहेब अरुणा संजय भोईर अंकुश साहेबांच्या आई साहेब या आपला सुद्धा सन्मान असणार आहे. नक्कीच आई साहेब या आपला सन्मान आपण करणार आहोत. अरुण आई आपण पाहतोय यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. ज्यांनी अंकुश भोईर सारख्या सुपुत्राला जन्म दिला आणि खूप वर्ष सांभाळलाय. अंकुश भोईर कुठे असतील या. अंकुश भोईर कुठे असतील या. विश्वास पाटील. विश्वास पाटील आणि अंकुश भोईर लगेच आमच्या पंचायत संपर्क साधायचा आहे. अरुणा आईचा आपण सन्मान करतोय. पाहू शकाल नैनाताई यांच्या शुभ हस्ते. नक्की आई साहेब प्रत्येक वेळा चेहऱ्यावर हास्य ठेवतात. किती दुःख आलं का अप्रतिम पसन आहेत. आई आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. पाहू शकाल सामन्याला पण जोशना म्हात्रे यांचा सन्मान मामी करते. त्यांच्या नक्कीच मिसेस संजय म्हात्रे या पण यायचं आहे. म्हणजेच ज्योत्स्ना संजय म्हात्रे मॅम या. ज्योत्स्ना संजय म्हात्रे मॅम या. यांच्या मिस्टरने खूप चांगलं काम केलं. आम्हाला बायसायकल दिली आहे स्पॉन्सर या मॅम. अंकुश भोईर या प्लीज. अंकुश भोईर कुठे असतील यायचं प्लीज. अंकुश भोईर आणि मॅन ऑफ द सीरीजची सायकल आपण पाहू शकाल यांच्या घरामधून आली आहे. कैलासवासी आपण पाहू शकाल मोरेश्वर दाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संजय म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सायकल प्रोव्हाइड केली गेली आहे. लगेच करण म्हात्रे यांच्या आई श्री ज्योती म्हात्रे आपण विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तसं आमच्या ताई साहेब आहेत कोमलताई आपण सुद्धा या. नक्कीच कोमलताई यांना पाहिलं एखादी डॉल आपण पाहतो असं वाटतं वहिनी साहेब बरोबर. अशा कोमलताई आहेत त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यास. नक्कीच प्रत्येक वर्षी नायगावरून 3 ते 4 दिवस आपण राहत फक्त या स्पर्धेसाठी येतात कोमलताई. नक्कीच कोमल आणि सुप्रिया आहे त्यांचा आपण सन्मान करतो. कोमलताईचा सन्मान अंकुश बोर यांच्या ताईश्री आहे त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि इस्माईल असं म्हणतायत. नक्कीच पाहू शकाल त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. पाहू शकाल गेल्या वर्षी मोबाईल हरवला होता. मोबाईल भेटला गेल्याच वर्षी. तर आपण वळूया आपल्या मुख्य सामन्याकडे. त्यानंतर येऊया सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतोय आतापर्यंत सामन्याची लढत खूप चांगली आहे. 2 षटक या ठिकाणी दुसरं षटक फेकलं जात आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. सिंगल रन्स घेण्याचा आहे या ठिकाणी. नक्कीच प्रयत्न पूर्ण होतोय सिंगल रन्सचा आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 13 धावा या स्कोरवरती लागल्या जात आहेत. अजूनपर्यंत विकेट्स आलेल्या नाही आहे. शिवराज्य वेऊर संघ आपला कर्णधार आपण हॅलो
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहताय सैफ ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, एक अटॅक त्याच्यावर आला होता, परंतु आता नंतर सिंगल रन्स ही रणनीती आखली जाते. कारण की जाणीव आहे पॅराडाईज संघाला एक चौकार आल्यानंतर आपल्याला सिंगल डबलनेच हा सामना जो आहे तो मात्र पुढे नेता येईल. तेच मात्र करताना दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये आले 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आले 9 धावा. एकंदरीत धावांचा विचार केला तर 14 धावा या स्कोरवरती येत आहेत. धन्यवाद संतोष. आपण वळणार आहोत. अजून एक सन्मान असणार आहे. आदरणीय सन्मान्य कमलाकर भुरे साहेब पंचाळी गावाचे जावई आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. कमलाकर साहेब या. पंचाळी गावाचे जावई कमलाकर भुरे साहेब, काय सुरेख पर्सनॅलिटी आहे आपण पाहू शकाल. आणि याचा सन्मान दीपेश साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. कमलाकर भुरे साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपला एक छोटा सन्मान तो मुख्य व्यासपीठावर केला जातोय दीपेश साहेबांच्या शुभ हस्ते. तर आपण पाहतोय निलेश चोटू आहे, ज्यांनी 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 4 धावा नक्कीच जमवल्यात. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जब्बीर ज्याने 8 चेंडू खेळलाय आणि 9 धावा त्याने देखील जमवल्यात. म्हणजे आता पाहतोय सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे वळवताना यस पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर झोनचा. आणि चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. पण एकदा शाकीर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या सिंगल रन्स घेण्यासाठी प्रयत्न होतोय. सिंगल रन्स कंप्लीट देखील केला जातोय. सिंगलने इथे मात्र जर पाहिलं तर धावफलक वाढवताना पॅराडाईज संघातील 2 फलंदाज जब्बीर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निलेश. सुरेख प्रेक्षक वर्ग देखील आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाले आहेत. त्यांचं पुण्याचे एकदा मी स्वागत करतोय. आणि यूट्यूबवर देखील आपण जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेले आहेत असेच जॉईन होत राहा, सबस्क्राईब करत राहा नक्कीच वंदे स्पोर्टच्या या चॅनलला. कारण की तुम्हाला नवीन टुर्नामेंट आहेत, नवीन टुर्नामेंट तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षेपण केलं जाईल. आपल्याला घर बसल्या नक्कीच सामन्यांचा आनंद घेता येईल. त्यासाठी नक्कीच वंदे स्पोर्टच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय शाकीर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच जमवल्यात. लेग बायच्या रूपाने ही रन्स नक्कीच पाहायला मिळाली. हा फटका सुरेख आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षण, वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एतू होता. एतूचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडूवर जर पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा नक्कीच या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 18 धावा या स्कोरवरती आहेत. इथून जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. जाणीव आहे पॅराडाईज संघाला. इथून प्रत्येक चेंडूवर सिंगल जरी रन्स आले, परंतु हा चेंडू सुरेख आहे. अप्रतिम चेंडू टाकलाय. यस इथे थर्ड अंपायर ची मागणी होते. पाहू शकतायत अगदी 2742 सबस्क्रायबर आहेत.
या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, थोडीशी सबस्क्राईब वाढवा, कारण की हा आपल्या नवीन नवीन अपडेट आपल्याला देत राहील, काहीतरी नवीन पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल. यासाठी या चॅनलवर जरूर आपण एकदा भेट द्या आणि त्याला सबस्क्राईब करा. अर्कम आलाय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. विकेट अजूनही गेलेला नाही पॅराडाईज संघाचा, ही त्यांची आनंदाची बातमी आहे. परंतु बघूया आता मात्र सिंगल रन्स घेण्यासाठी आलाय पुन्हा एकदा अत्तू त्या ठिकाणी पाहतोय, अगदी वेगाने गेलाय चेंडूवर. सिंगल रन्स नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अजूनही पाहिलं तर 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 11 धावा हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. जबीर पुन्हा एकदा ओहो, इथे फटका जर पाहिला तर थोडासा रिस्क घेतली होती या चेंडूवर. जिशांत होता त्या ठिकाणी, परंतु जिशांतला बीट करून चेंडू निघून गेला. सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. 7 धावांची 7 धावांची आवश्यकता आहे. पण पाहतोय प्रयत्न तर केले जात आहेत, चांगली गोलंदाजी वापरली जाते, परंतु यावर अटॅक आणि अटॅक पाहायला मिळतोय. नक्कीच का नाही अटॅक होईल, कारण की एक चांगला खेळाडू म्हणजेच जब्बीर खान मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्याकडून बॅटिंग मात्र सुरेख होताना पॅराडाईज संघासाठी 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 28 धावा या स्कोरवरती आहेत. इथून जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता आहे. फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय गोलंदाज. 3 धावांची आवश्यकता. फटका सुरेख आहे पुन्हा एकदा, परंतु शाकीर त्या ठिकाणी चेंडूवर नक्कीच पाहायला गेला, चेंडूला अडवलाय. इथून जर पाहिलं तर प्रयत्न जरूर आहे प्रत्येक चेंडू मागे चांगलं 100% एफर्ट देण्याचा तारापूर संघ, कारण की तारापूर संघ देखील तितकाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नक्कीच अर्कम गोलंदाजी मार्कवर. चेंडू पाहिला तर हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला पाठवलाय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी कंप्लीट झालंय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पहिल्या दिवशी जर पाहिला सामना तर असाच सामना एक पासळ संघाचा रंगला होता, ज्याने पासळ संघाने काही जबरदस्त एफर्ट दाखवली होती. अगदी 9 चेंडू मध्ये 3 धावा, परंतु 5 चेंडू मध्ये 1 धाव असताना देखील ही धाव गोलंदाजांनी दिली नाही. आणि तोच गोलंदाज जर पाहिला तर नक्कीच प्रशांतला आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आणि सामना जिंकून दिला. आज मात्र टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु स्कोर ज्या पद्धतीने झाला, हा टार्गेट त्यांनी नक्कीच अचीव करता आला नाही आणि पराभूत झाले. जाऊया पुणे एकदा मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 2 धावांचे आवश्यकता. फरीदीन येतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहा रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय, सिंगल रन्स मिळते. स्कोर जर पाहिलं तर लेवल या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर 2 संघ आपण पाहतोय. वेऊर गावातून 2 संघ, शिवराज्य वेऊर आणि YBCC वेऊर संघ, हे दोन्ही संघ आपण पाहतील आमने सामने असणार आहेत. 1 धावेची आवश्यकता आहे. फटका सुरेख चौकार मारतोय निलेश आणि सामना जर पाहिला तर इथे मात्र विजय केला जातोय. टॉप 4 मध्ये दुसरा संघ जर पाहिला तर पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या पंढरी शेतरी जिंकली शर्यत बघाची 11 लाखाची. धन्यवाद करण ठाकूर. आपला पूर्ण संघ घेऊन आमच्या साईडला यायचं. आपण चिमुकल्यामुळे आपली एंट्री करणार आहोत, हे लक्षात घ्या. फोटो सेशन तदनंतर सामना सुरू होईल. या दरम्यान आपण पाहतोय अजिंक्य मस्के साहेब देखील उपस्थित होत असताना वेलकम सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर विराजमान व्हा. अजिंक्य मस्के साहेब आपण पाहतोय.
तर लो स्कोरिंग सामना होता. पाहू शकाल एक गोलंदाज एक विकेट गेला, परंतु 17 चेंडूमध्ये 21 धावांची भारदार खेळी साकारली. जबीर खान ठरतं मॅन ऑफ द मॅच. जबीर या मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. ओव्हर टू संतोष पाटील, जिकडे आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातील आमचे पाहुण्यात सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू संतोष पाटील. यस, आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर निलेश माची साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिकेत याला विनंती करतो. या निलेश माची, आपल्याला पाहत आहे आगवणगावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवत असताना निलेश माची आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मुख्य मंचावर आत्ताच उपस्थित झालेले अजिंक्य मस्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सौरभ भोईर यांना विनंती. यस, आपण पाहता येत अजिंक्य मस्के बद्दल चला संघाची एंट्री होते. YVC वेळूर संघाला एंट्री करायची आपण आमच्या चिमुकल्यांबरोबर. आणि करण आपण त्या साईडला नानूप करायची आहे, दक्षता घ्या. नक्कीच विकेटच्या डाव्या बाजूला. अजिंक्य मस्के यांचा जर विचार केला तर बार काउन्सिलिंग मध्ये आपण पाहतोय आत्ताच त्यांची निवड पाहायला मिळते. खूप चांगलं नेतृत्व असे अजिंक्य मस्के. या आपण आपलं स्वागत केलं जाईल. सौरभ भोईर यांना मी विनंती करतोय. सूर्य या ठिकाणी मात्र पाहतोय आपण चांगलं कार्य त्यांच्याकडून होताना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. अगदी आपण पाहतोय रमाई नगर मधून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मिस्टर JK जबीर यायचं आहे हा द मॅच. आणि नैना म्हात्रे मॅडम यांना मी विनंती करतोय या मॅच समाधान